रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना घेतलेल्या संकल्पामध्ये आपला चालू असलेल्या नामयज्ञामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि आजचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये अध्याय 13वा आणि श्लोक क्रमांक 8वा आहे बरं का. या ठिकाणी आज खूप छान असा मंगलमय वातावरणामध्ये ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे आणि खूप असा भाविकांना उत्साह आहे. या ठिकाणी पारणा करता खूप अशा प्रकारे आदरणीय आमचे देवीदास वरपे साहेब आहे. या ठिकाणी महिला भगिनी पुरुष वर्ग खूप असे या ठिकाणी अगदी आनंदामध्ये पारायण चालू आहे बरं का. नर्मदे हर 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 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. आजचा पारायण चालू असलेल्या नामयज्ञामध्ये 13व्या अध्यायामध्ये 8वा श्लोक आहे. आपण म्हणूया इंद्रियार्थेषु वैराग्य मनंकारे वच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम आणि विषयाविखी वैराग्याची निखी पूर्वने मानसिकी जित्यादी वमलिया अन्ना लाळन गोटे जीवी रसना अंगना सोया लिंगना प्रेताची विष खाणे नावे जळत करी न रिगळे व्याघ्रवरान वचवे वस्ती जीवी दडाडीत लोरसी उडीन घालवे जैसी न करवे वशी आजगराची अर्जुना तेने पाडे दयाशी विषय वार्ता नावडे निधी इंद्रियांचे तोंडे काहीच जाओ. 8वा श्लोक आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये. या 13व्या अध्यायामध्ये या 8वा श्लोक खूप असा महत्वाचा बरं का. इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच. आपल्या या शरीरामध्ये जे इंद्रिय 5 ज्ञानी इंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय 11वा मन आहे. ज्ञानोबा म्हणतायत का या इंद्रियांना कसं वश करायचं, तर या पद्धतीनं वश करायचं. खूप अशा ओव्या छान आहे. यामध्ये ज्ञानोबा म्हणतायत काय, ज्ञानोबा काय म्हणतायत का या इंद्रियांना लळा कसा तुम्ही जर लळा जर त्याला इंद्रियांना दिला तर खूप अशी आपल्या जीवनामध्ये हानी बर का. दडाडीत लोरसी उडीन घालवे जैसी न करवे उशी आजगराची. अग्नीमध्ये जसं अग्नीचा हा स्वभाव काय दाहक आहे आणि तो काय करतो शरीराला ताप देतो आणि शरीराला काय करतो तो हानी म्हणजे काय करतो शरीराचा नाश करतो. अग्नीचा हा स्वभाव आहे. दडाडीत अग्नी रसी उडीन घालवे जैसी न करवे उशी आजगराची. बघा आजगर हा काय हा विषारी साप आहे. कोणी त्याची उशी करत का नाही. अग्नीमध्ये जसं कोणी उडी घालत नाही आजगराची किंवा सापाची कोणी उशी करत नाही तसं अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियांचे तोंडे काहीच जाओ. तसं या इंद्रियाला तुम्ही जर लळा दिला तर खूप अशी हानी बर का. या ठिकाणी सांगतायत का खूप असे 4 विषय 5 विषय आहे पण भागवतामध्ये 4 विषय आलेले. कोणते 4 विषय बर का. पहिलं धन, दुसरी स्त्री, चौथं जीभ म्हणजे रसना इंद्रिय आणि शिष्ण म्हणजे अशा प्रकारचे उपस्थ इंद्रिय. हे 4 विषय खूप असे घातक आहे. याच्याकरता ज्ञानोबयांचा या ठिकाणी अट्टास आहे. दयाचा मनी आलस्य देहाती कार्श यमदमी सामरस्य दयासी गा तपोरताचा मेळावा दयाचा ठाई पांडवा युगांत दया गावा आपेता बहुयोगाभ्यासी वरी हाव विजनाकडे धाव न साये जो नाव संगताचे नाराचाची अंथरणे पयपुंकी लोळणे जैसे लेखी भोगणे ऐकेचे स्वर्गाते मानसे ऐकुनी मानी ऐसे
होईल पिशित जैसे श्वाना सेगा ते विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंद योग्य जीव होते ऐशी वयोभोगी त्रासू जे कसे जे तब वसू तेच जाण रे वासू ज्ञानाचा तो आणि सचाडाची परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी वसोनेदी वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके जयापाशी काही न ठके आचरता परिहेम्या केले की हे माझे निघाले ऐसे नाही ठेविले वासने माझी जैसे अवचितपणे वायुशी सर्वत्र विचरणे का निरागान उदयने सूर्याचे जैसे का श्रुती सवता बोले गंगा काजी न चाले जैसे अवष्टविन वर्ते वर्तने दयाचे ऋतुकाळी तरी फळती तरी फळले नेनती त्या वृक्षाच्या वृत्ती कर्मी सदा एव म्हणे कर्मी बोली जे टांकरावखी झाली एका ओळीची काढली दोरी जैसी संबंधे विन जैसी आब्रे असती आकाशी देही कर्म तैसी दयासी गा मध्यपांगीचे वस्त्र लेपा हातीचे शस्त्र बैलावरील शस्त्र बांधले हाई तया पाडे देही दया वैराग्यसीच नाही निरांकरता पायी तया नाव हे संपूर्ण जेथे दिसे तेथे ज्ञान असे हे विषय नरसे बोलो नये आणि जन्म मृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कुलपे हे अंगाने येता देखे दुरोनी जो साधकु योसिया काप सर्गो योगिया पाहे मुनी प्रिया ओथंबा जीवी वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून वचे देवी अतिता जन्माचे पुणे जो आहे डोळा हरून न विरे गाई कोत न जिरे तैसे काळीच न विसरे जन्म दुःख मने पुय करते निघाला आ मूत्र रंदे निघाला कटाम्याचा तिला कुछ स्वेदो ऐशा ऐशा परी जन्माचा कंटाळा धरी म्हणे आता ते न करी जेने ऐसे वया हरी उमचा वया ज्वारी जैसे ढाया की वैरा बापाच्या पुत्र जसे मारल्याचे निरागे पाठीचा जेवी सोड मागे त्याने अक्षबी लागे जन्मापाठी परे जन्मती जे लाज न सांडी दयाचे निज संभविता निस्तेज न जिरे जेवी आणि मूर्ती पुढे आहे तोची कल्पांती काप आहे पर्याजीची होय सावध जो माझी अथवा म्हणता तडे पंडुसुता कोण राहिता असे जीवी कान पवता रणाचा ठाव सांभाळ साओ ओढ सुजे गावो न लागतासी पायेचा पेना वाटवदा जवाजीचे होय जे सावधा जो निरगता औषधा दावे जे जीवी एरवी आईसे घडे जो जळत घरी सापडे तो मग न पवाडे कोआ खनो सोंडे पांथरू गेला तैसे जो बुडाला तो बोळे विगट सकट निमाला कोण सांगे म्हणून समर्थे वैर जया पडले हाड खाईर तो जैसा ते प्रार परजोन्यासे नात्री केळवरी नवरी का संन्यासी ज्यावरी ऐसा नम्रता जो करी मृत्यू सूचना पैगा जो यावरी जन्मे जन्म निवारी मरणे मृत्यू मारी आपण ओरे का घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे जया जन्मूर्तीचे हृदय शल्य आणि जयाशी परी जरा न टेकता शरीरा तारुण्याच्या भरा माझी देखे मणी आजीचा अवसरी पुष्टी जय शरीरी ते पाय होईल कांचरी वाळली जैसी निदेवाचे व्यवसाय ऐसे ठाकती हातपाय आमंत्र्या राज्याची पर्याय बळाया फुलाची भोगा लागे प्रेम टांगा हे कर्याचा गुडगा ऐशी होईल ओढळाचा खुरी आखरुआ ते उरी ते दशा माझ्या श्री पावे लगा पद्मदळे सिंसाळे बाणताती जे डोळे ते होती पडवळे पिकली जैसी भवयची पडळे ओमतती सिनसाळे उरुकुळी जेल जळे आश्वासेने तैसे बाबळीचे खोड गिरबडुनी जाती सरड तैसे पिचकी तोंड सरकट जेल रांधवणी चुलीपडे परे उन्मादती खांतवडे तैसे नाकडे बिडबिडती तांबुले ओटराऊ हस्ता दात दाऊ सनागर मिरवू बोल जेने तयाची पाय पा तोंडा येल जळवंटाचा लोंडा या उमळती दाडा दांता सिही
कुळवाडी रेगे दाटली का वावड्या डोरे बैसली ऐसे नुटील काही केली जिभ हे कोसळे कोरडी वारेन जाती बरडी ऐशी आपत्ती तोंडी दाढेसी आषाढीचे निजळे जैसे जिरपती शैलाची मुळे ऐसे खांडून लाळे पडती पुढ वाचेसी अपवाडू कानी अनगडू पिंड गर्वा माकडो होईल हा तृणाचे उजवणे आंदोळे वारे गुणे ऐसील कापणे सर्वांगासी पाया पडती वेंगडी हात वळती मुलकुंडी बरेपणा बागडी नाती जेल मळमूत्रद्वारे होण टाकती खोंकरे नवसे होती तरे माझ्या निधनी देखून तुंकील जगू मरणाचा पडेल पांगू सैर्या भोगू येईल माझा श्रेया म्हणती वसी बाळे जाती मूर्ची किमोनाची वसी पात्र होईना उभयीचा उद्गरा शेजा सायल्या घरा शिरेल म्हणती म्हातारा बहुता त्या ऐशी वार्धक्याची सूचने आपल्या तरुणपणे देखे मग मने विटे जोगा मने पाय येईल आता हाताचे भोगिता जाईल मग काय वरील हिता लागी म्हणून नायकने पावे तो ऐकून घाली आगे पंगुन होता जावे ते जाये जिती जवळ जाये तो पहावे ते तुले पाये मुखत्वादी वाचावाये सुभाषिते हात होती खुळे हे पुढील मोठके कळे आणि करून घाली सगळे दानादिके तेव्हा ऐशी दशा येईल पुढे ते मन होईल वेळे तो चिंतून ठेवी चोकडे आत्मज्ञान जैसे चोर पाये झोंबती तवाजीचे रुजीचे संपत्ती का जा की वाटी नवस्था की जे तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे आताचे आवे सौते केले आता मोडून ठेली दुर्गे कावळीत धरिले खगे येत पक्षुनी चोरगे तो नागवला की तैसे वृद्धाप्य होय आलेपणे वाया जाये जे तू शत्रुद्ध आहे नेनो कैसा जाडली कोळे जाडी तयाने पळे जीवी बुडी झाला अग्नी तरी राखोंडी जाळील काही म्हणून वृद्धाप्याचे नाठे वृद्धाप्य तो नागे जयाच्या ठाई न जाणावे ज्ञान आहे तैसे ज्ञानारोग पुढे घाती पुढांग तेव्हा आरोग्याची उभेग करून निघाली सापाच्या तोंडी पडली जे उंडी ते लावून सांडी प्रभुत जैसा ऐसा योग जने दुखे विपत्ती शोक पोखे ते स्नेह सांडून सुखे उदास होई आणि जेने जेने कडे दोष स्थितीला तोंडे या कर्मनेंद्रा गुंडे नेमाचे दाटी ऐशा ऐशा आयती तया पर्यास्ती तोची ते ज्ञान संपत्ती घोसावेगा आणि अनिक एक लक्षण अलौकिक सांगेना एक धनंजया अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञान आत्मदर्शनम एत ज्ञानमिति प्रोक्त मज्ञानम विततोन्नता तरी परमात्मा यायसे जे एक वस्तू असे ते दया दिसे ज्ञानास्तव एक वाचून याने जे स्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान आयसे म्हणे निश्चय करी स्वर्गा जाणे सांडी भविष्य कान जाडी जे अध्यात्म ज्ञाने उडी सद्भावासी बंगले वाटे शिदुनिया वाटे निज जेवी निते राजपंथे ऐसे ज्ञानदाता करी अवघे एकीकडे सारी मग मन पुढे बोरी आत्मज्ञानी मने केची आधी एर जाणणे जे भ्रांती ऐसे निकुळे मती मेरू होय एव निश्चोदयाचा द्वारिया तत्वज्ञानाचा दुर्देव गगनेचा ऐसा राहिला याचा ठाई ज्ञान या बोला म्हणती दान जे ज्ञानी बैसले मन तेव्हा ते तो तरी बैसले जे होय तेच बैसलेची बोले न होय तरी ज्ञानात आहे सरिसा पाडून आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेय सरळ दिती दया एरवी बोधाले ज्ञाने जरी ज्ञान दिसेचे म्हणे तरी ज्ञान लाभू न म्हणे झाला संता अंधाराने हाती दिवा घेऊन काय करावा तैसा ज्ञानेची अवघा वाया जाय जरी ज्ञानाचे प्रकाशे परत तिथे न बैसे ते स्मृतीचे न्यासे अंध होणे म्हणून ज्ञान जे तुले जावे ते तुले वस्तू यावे ते देखील ऐशी व्हावे बुद्धी चोक या लागे ज्ञानी निर्धोके दाविले जेत देखे ऐशे नेऊन मेके आदिला जो जेवढी ज्ञानाची वृद्धी तेवढी दयाची वृद्धी तो ज्ञान शब्दी करणे न लगे
दया हिमती दे पावे तो आत्मगरजा शिवे परतत्वा दे तोच ज्ञान हे बोलता इसम कोण पंडिता काय सविता ते सविता म्हणावे असे तो स्वतः म्हणतले असो न सांगत्या या तेसो ग्रंथ त्याचे ताडसो घालुसी गा तुझा आची आम्हा तरो अकृत्वाचा पावणे जे ज्ञान विषय पारो जरोपेला रसू होया ती मातृ घेता हे कवी मंत्र तरी अवंत मी शत्रू करतो सिगा ठाई बैसल्या वेळे जे रसोय घेऊन पळे ते चायरो मिळे कोणा अर्था अवघाची विश्व बांधी मग सांधवणी टेकोने दी तू करतोडी नुसरी कोशी कवना ऐसे ज्ञानी मती न पाके एर जलपती नेनो के तुके प्रयासो निके केले तुआ दया ज्ञान देशास दया ज्ञान लेशोद्देशे किरती योगादी सायासे जे गणेचे आणि तुझे आयसे निरोपणा अमृताची सांतवा कुडी लागो का नगडी सुखाच्या देशी कोडी गणी जातो का पूर्ण चंद्रेची राती युग एका सोना पाहती तरी काय पाहता ती चकोर येते त्याचे ज्ञानाचे बोलणे आणि निरसाळपणे आता पुढे कोण म्हणे आकर्णिता आणि सौभाग्य पाहुणा आहे सौगा शिवा ती होय ते सर्व नेणे रसोय आयुष्य आधी पैसा झाला प्रसंग आणि तुझे यान रगो आधी म्हणून या वाखाना पाशी जे आली चौगणा ना म्हणून हे देखना ओसी ज्ञाने तरी आता यावरी प्रदेचा मागुदरी पदे साच करी निरूपणे या संत वाक्या सरिसे म्हणतले निवृत्तीदासे माझे जे आयुष्य मनोगत यावरी आता तुम्ही आज्ञे पिला स्वामी वया वागमे वाढो निधी एव ये अवतारा ज्ञान लक्षणे 18 श्री कृष्ण जन्मला निरोपिली मग म्हणे या नावे ज्ञान येत जाणावे हे सोमतावे ज्ञाने म्हणती करतळावरी वाटोळा डो तो देखील आवळा तसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं आता धनंजया मामती अध्ययनाशी वनती ते सांग व्यक्ती लक्षणेशी एरी ज्ञान पुढे झालिया अज्ञान जाणवे धनंजया ते ज्ञान नव्हे पैसिया अज्ञानाशी पायपा दिवस अवघासरे मग रात्री बारी उरे वाचुनी काही तिसरे नाही जेवी ऐसे ज्ञान जेत नाही तेच्या ज्ञान पायी तरी सांगू काही काही चिन्हे ते तरी संभावने जे जो मानाची वाट पाय सत्कार होय तो शुदया गर्वे पर्वताची शिखरे ऐसा महत्व दयाच्या ठाई पुरे अज्ञान आहे आणि स्वधर्मासी मांगळी बांधे वाचेचा पिवळी उभीला व्यवसा देवळी जावणे कोणता घाले विद्येचा पसारा शेक उत्स्फूर्ताचा डांगोरा करे तिथले मोरा शेतीच्या अंग वरी चर्ची जना त्या वंची तो जाण पादनाची आणि येत आणि वनी वनी विचरे जग जळती जैसे जंगमे स्थावरे तैसे जयाचे न्याचरे जगा दुःख कौतुके जय जय जल्पे ते सवळावणती ग्रुपे विषावणे संकल्पे मार्ग जो तया ते भुवा ज्ञान तो चादनाचे निदान हिंसेशी आयतान दयाचे जिने आणि फुंके बाता फुगे वेचली या सवेची उपणे तया संयोग वियोगे चढे ओटे परली वाऱ्याचा वळसा धुळी तडे आकाशा हरिका वगे तैसा सुती वेळे निंदा मोटकी ऐके आणि कपाळ धरून टाके थेंबे विरे वारे न शोके चुकलो जायचा तैसा माना अपमानाय होय जो कोणे उर्मी न साये दयाचा ठाई आहे अज्ञान पुढे आणि दयाच्या मनी गाठी वरवरी मोकळी वाचा देती आगे मिळे जे पाठी बलत्या जे व्याधाचे चाळा घालणे प्रांजळ जागवाने सांगाचे अंत करणे विरो करे गार शेवाळी गुंडाळली का निंबुळी जैसी बिगली तैसी दयाची भली बाह्य क्रिया आदर दयाच्या ठाई ठेवले असे पायी या बोला नाही सत्यमाने आणि गुरु राजे गुरु भक्तीचे उपजे विद्या घेऊन माझे गुरुसीची दयाचे नाव घेणे हे वाच शुद्रादवणे परी घडले लक्षणे बोलताय आता गुरुमंताचे नाव घेऊ वाचे प्राशिद देव गुरुसेवका नाव पाव श्रीदैसा येथील पांगवी पापाचा निस्तरल जय वाचा जय गुरु तलवगाचा नामी झाला हा टायवरी दया नावाचे बयहरी मग म्हणे अवधारी आणि के चिन्हे तरी सांगे कर्मे दिला जो म्हणे की गुरु भरला अडविकता उगाला वा दैसा
अंतू नसती हाडे अशुची त्याने पाडे सभाय जो ऐसा पोटा लागी सुने उघडे जाकले न म्हणे ऐसे आपले परायणे द्रव्य लागी एक ग्राम कुलाचा ठाई तैसा मिळे ठाव वाटो नाही ऐसा श्री विषय काही विचारेना कर्माचा येळो चुके का नित नेहमी टाके जे दयान दुखे जीवा माझी पापी जो निसगू पुण्य विषयाती लागू तयाच्या मनी वेगू विकल्पाचा तो जाण निखळा अज्ञानाचा पुतळा जो बांधण्याचे डोळा इत्ता तेशे आणि स्वार्थी आळमाळे धैर्याचे नेतळे ऐसे तृष्ण दळे मुंगीचे पाऊस दिल्या सवे ऐसे तिल्लर काळे ऐसा भयाचे नावे गजबजे जो वायूचे नेसावाय जो दिगंतरी जाय दुःख वार्ता होय ऐसे दया मनोरथाच्या धारसा वाहने दयाच्या मानसा परी पडेला तैसा दुधिया पायी वावधनाच्या परी जो आश्रय किंवा चिन्ह करी क्षत्रिय तीर्थीपुरी थारोनेने का मातल्या सरडा पुरती बुडती शेंडा इंधन वारा कोरडा ऐसा दया ऐसा रोयल्या विने राजनो थारोनेने ऐसा पडे राहणे एरविणे तयाच काही उदंड आदनासे वितंड जो चांतले भावंड मरकटाचे आणि पैगा धनुधरा दयाचे अंतरा नाही ओढावारा संयमाचा लेंडी आला लोंडा न म्हणे वाळवे वरंडा ऐशा निषिदाच्या तोंडा बेनाजो वर्ता ते आत मोडी धर्मा ते पाय ओलांडे नियमाची आस तोडी दयाची क्रिया नाही पापाचा कंटाळा यदि पुण्याची जिवळा लासेचा पेंडवळा करुणे गाली खोळेशी जो पाठमोरा वेदाज्ञ सिधरा कृत्या कृती व्यापारा निवारू नेणे वसु जैसा मोकाटू वारा जैसा पाटू फुटला जैसा पाटू निरंजनी अंधळे हातरू मातले डोंगरी जैसे पेटले तैसे विषय सुटले चित्त दयाचे मोकाटू कोण नातुडे ग्रामदारीचे आडे लोलांडी कोण ऐसे सत्रिय अन्न झाले की सामान्य बिकाले वासुयेचे उबले कोण न रेगे ऐसे दयाचे अंतकरण दयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण हृदय आहे आणि विषयांची गोडी जो जितू मेला न संडी सर्गी खावया जोडी येथोची ना जो अखंड भोगा चढे जया व्यसन काम्य क्रियेचे मुख दे कोणी विरक्ताचे सचेल करी विश्व शिरुणी जाय परिणशिने सावध होय कोईला अति काय कोंड जैसा जरी टेको निवडे लातोनी पोडी ना कडे जरी जीवन काढे मागुता करो ऐसा जो विषय लागी पुढे गाडी जळते आगी योगाचे अंगी लेणे मिरवे फुटून पडे तव मृग वाढवी हाव परिणमने माव रोहिणीची ऐसा जन्मोनी मृत्यूवरी विषय त्रासिदा भोपरी हरी त्रासुने गेदरी अधिक प्रेम पहिले बाळ दशे आई बा ह्याची पिसे ते सर्व मग श्रीमासे बोलून टाके वृद्धाप्य लागे तेव्हा त्याची प्रेम भाव बाळकयाने आंधळे व्याले जैसे ऐसा बाळे परिवसे परी मी परिजी मरे तो न त्रासे विषयाशी जो दान दयाच्या ठाई अज्ञान पाळू नाही आता अनेक काही शून्य सांगू तरी देहेच्या आत्मा ऐशो जो मनोरमा वळगुण्या कर्मा आरंभ करे आणि वने कापुरे जे जे काही आचरे तयाचे नायुष करे कोणतो लागे डोई ठेविले भोजे देवल विषय देवी पुंजे ऐसा विषय ऐसा माझे पुतना चाले मने मिचे उपाधी माझारी घरी संपत्ती माझी आचरती रीती कोण आहे नाही माझे निपाडे वाढू मी सर्वज्ञ कधी ऐसा गत दृष्टी गंडू घेऊन टाके व्याधी लागल्या माणूसा नाही भोगदा उदैसा निकीन साय उदैसा पुढीलांचे स्नेही जाळीत जाय ठेविले देव मनी असे शिवने शिंपिला तिरपिडी विजला प्राण सांडी लागला तरी काढी वरुनिधी अलमाळ प्रकाश करी ते तुलने उभा राधरी ऐशा दीपाच्या परी सुविधा जो औषधाचे नावे अमृते नव जरुदैसा तुंबे का विषय परते सर्पागद ऐसा सद्गुणी मत्सरू व्युत्पत्ती अहंकारू तपोज्ञाने अपारू ताटा चढे अंत्यू राणीवे पैसेला अरे दारुण गिळला ऐसा ग्रह पगला बेकसी जो लाटले ऐसा नलवे पात्रू देवी न द्रवे गुन्याई नागवे पोडसे दैसे किमोना तयापाशी अज्ञान हाय वाडेसी हे निकरे घातोसी बोलतास